राखी घरात आहे म्हणून तिने नाकात दम करून ठेवला होता. ती कुठलाही मुद्दा कधी काढायची. रात्री किती वाजले हे तर आम्हाला कळायचं नाही. ती मध्यरात्री उठून पण काही मुद्दे काढायची, सगळ्यांना जागवायची. ती म्हणजे तो सुनामी जसं त्याला म्हटलं, तो सुनामी कधी यायचा, कधी कधी कारण असायची, कधी कधी विदाऊट रिझन असायचा. हे मी तिलाही बोललो. मी म्हटलं तुझं संपूर्ण वागणं मला फेक वाटतं. आई गं. हे मी तिला तोंडावर बोललो. म्हटलं तू एक नंबरची फेक आहेस. हां. म्हटलं तू हे सगळं मुद्दाम करते, त्रास देण्यासाठी करते आणि फक्त कशी तू दिसशील ह्याच्यासाठी करते. बट इव्हेंच्युअली जेव्हा दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये जेव्हा फॅमिलीज आल्या आणि जेव्हा मी तिच्या भावाला बघितलं आणि तिला बघितलं, ती काहीच चेंज झाली. ती तशीच होती. रादर तिचा भाऊ मला तिच्यापेक्षा जास्त राखी वाटायला लागला. तेव्हा मला कळलं की नाही, कदाचित एखाद्याची पर्सनॅलिटी अशी असू शकते जशी राखीची आहे. हं. जे मला फेक वाटत होतं किंवा जे मी असं बाय डिफॉल्ट कन्सिडर ए चल ना हटा ना, म्हणजे ती खरं रडते खोटं रडते नाही कळत. हं. पण तिची पर्सनॅलिटीच तशी आहे. मग आता ती गोड बोलते, मुद्दाम बोलते, सार्कॅस्टिक बोलते, पाठीमागे काय बोलते खरंच नाही कळत. ते एक गूढ आहे. हं. ती फक्त तिच्यासाठी जगते, तिच्यासाठी खेळते आणि जे काय करते ती स्वतःसाठी करते. डेफिनेटली ती वल्नरेबल असेल, तिला प्रेम झालं असेल, मैत्री निभवते, ते एक वेगळं. पण ती पर्सनॅलिटी म्हणून जशी आहे ती तशीच आहे, तशीच हे आहे. मला आत गेल्यावर कळलं. आणि हो. हेही मी तिला सांगितलं. ती फेक आहे हे पण मी तिला सांगितलं आणि तू खरंच अशी आहेस हे पण मी तिला तोंडावरच सांगितलं. त्यामुळे ते एक वेगळं असं नोक झोक लाईट नोटवर जर कुणाशी मी कनेक्ट झालो हं. आणि चांगल्या रीतीने, तर ती राखी.